कामगार एकजुटीचा विजय असो, न्याय द्या न्याय द्या मुख्यमंत्री न्याय द्या, या आपल्या कानावर पडणाऱ्या परावलीच्या घोषणा. भाऊ, अधिवेशन आलं की आझाद मैदान अधिक गजबजून जातं आणि त्याचा प्रत्येक कप्पा न्यायासाठी एल्गार करत आंदोलनाच्या माध्यमातून सरकारला साथ घालतो. हेच ते आझाद मैदान जे अनेक आंदोलनांचं साक्षीदार आहे. मैदानाच्या कोपऱ्यावरील विजय भाऊ कायम म्हणतो, लई आंदोलनं पुन्हा पुन्हा पाहिली पण न्याय मिळाल्याचं काय होतंय का हे काही समजलं नाही बुवा. पण एक आहे, अधिवेशन आलं की इथली आंदोलनं वाढतात आणि मग आमच्या हॉटेलचा धंदा मात्र वाढतो. आता त्यांचा लढा ईदवर पोटाच्या खळगीसाठी आमची ओढाताणही त्या करताच. मुंबईच्या रस्त्यावर दत्ता सामंत यांच्या नेतृत्वात धीरोदत्त नायकाप्रमाणे उतरलेला गिरणी कामगार अधिकृतरित्या संप न मिटता घराच्या हक्कासाठी आंदोलन करतोच आहे की, असं म्हणत विजू भाऊने एक फ्राईड राईस असा ऑर्डरचा आवाज दिला आणि गप्प झाला. मंडळी, जगण्याचे प्रश्न सुटले नाहीत म्हणून तर आंदोलनं केली जातात. आजही आझाद मैदानाचा कोपरा आणि कोपरा आंदोलनाने गजबजलाय आणि त्या गर्दीत हरवलेला चेहरा म्हणजे हैदराबाद मुक्ती संग्रामचे स्वातंत्र्य सैनिक उत्तम निवृत्ती कुडके. हातची जमीन बीड जामखेड महामार्गात गेली, जमिनीचा मोबदला मिळाला नाही म्हणून गळ्यात स्वतःच्या नावाची पाटी लटकवत वयाच्या 70 नंतरही आझाद मैदानावर एकटेच बसून आहेत. आजूबाजूला न्याय द्याच्या घोषणांचा गलबला आहे. पण घोर निराशेत बुडालेला हा चेहरा कधीतरी न्याय मिळेल या अपेक्षेने जगण्याची लढाई किती कठीण आहे हे सांगून जातो. आधी मंत्रालयात पाठपुरावा केला, नंतर मी स्वातंत्र्य सैनिक असल्याची हळीही देऊन पाहिली, पण मग काहीच घडेना. म्हणून शेवटी आंदोलन. डोळ्यातली खिन्नता आपल्याला अस्वस्थ करणारी आहे. त्यांना पाहिल्यावर मनात अनेक प्रश्नांचं काहूर उठतं. या गर्दीत असे अनेक चेहरे जे वर्षानुवर्ष आज ना उद्या माझा प्रश्न सुटेल या अपेक्षेने हजेरी लावत असतील. मंडळी, वेळ जातोय तसे प्रश्नही मोठे आहेत. कुठे परिचारिकांचा संप, तर कुठे फेरीवाल्यांचा आमचा रोजगार आमचा अधिकार, तर कुठे उपनगरातील 65 इमारती वाचवण्यासाठी हातात बोर्ड घेऊन घरासाठी व्यवस्थेला साथ घालणं. कधी आंदोलन तर कधी तासनतास मंत्रालयाच्या बाहेर रांग लावत आपल्या समस्या सोडवण्यासाठी संघर्ष सुरूच आहे, सुरूच राहणार. असंच वाटावं हे वातावरण आहे. मायबाप सरकार, बघा बुवा काय करता येईल.